झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात देखील पाणी टंचाईचं वास्तव भीषण आहे। जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे। लाखो लोक पाण्यासाठी तहानले आहेत। रणरणत ऊन, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जाणवणाऱ्या उन्हाच्या झळा, पाण्या वाचून भेगा पडलेल्या जमिनी, उन्हामुळे शुष्क पिवळधम्म पडलेलं डोंगर, खोल गेलेल्या विहिरी, जीवाची काहिली थांबवण्यासाठी पाणी शोधत फिरणारी जनावरं, भर दुपारी डोक्यावर हंड्यांची उतरण घेऊन ये जा करणारी बाया माणसं। पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला राजगुरुनगर तालुक्यातलं हे उन्हाळ्यातलं वास्तव। भर दुपारी या ग्रामस्थांच्या पाण्याची ही शोधयात्रा एका डोंगर कपारीत झऱ्याकाठी संपते आणि या झऱ्यात हंडाभर पाणी मिळण्यासाठीची ही अशी तासन तास प्रतीक्षा। अरे बाबा, ही पाण्याची परिस्थिती असं डोंगरामध्ये इथं पाणी नाही, काय नाही, इळना माळ येऊन बसावं तर टिवाभर पाणी नाही भेटत, वाटी घेऊन कवर टिपायचं। ही व्यथा एकट्या आजींची नाही, तर सुपेवाडी, भोतेवाडी, भिकारवाडी, निर्मळवाडी अशा कितीतरी वाड्या वस्त्यांची ही परवड वर्षानुवर्ष आहे तशीच आहे। प्रत्येक उन्हाळ्यात अशा प्रकारे झरा खोदायचा आणि त्यातून मिळेल तेवढं मिळेल तसं पाणी मिळवायचं। स्वाभाविकपणे आरोग्याच्या समस्याही उद्भवतात। पाण्याचं हे दुर्भिक्ष कधीच संपणार नाही का? राजगुरुनगर सोबतच पुरंदर, इंदापूर, दौंड आणि बारामतीतल्या काही गावातही हीच परिस्थिती आहे। काही भागात टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। एकूण 21 टँकरपैकी बारामतीत 15, इंदापूर आणि पुरंदरसाठी प्रत्येकी 1, तर दौंड तालुक्यात 4 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। मात्र तासन तास वाट पाहून एक हंडा पाणी पदरात पडतंय। टँकर मधून प्रतिमानशी 20 लिटर पाणी कशाला पुरवायचं असा प्रश्न विचारण्यात येतोय। पाणी खरं तर पर हेड किंवा पर माणसी त्या ठिकाणी फक्त 20 लिटर पाणी एका कुटुंबातील एका घटकाकरता दिलं जातंय, लोकसंख्या गृहीत धरून, आणि त्या प्रमाणात जर पाणी दिलं तर निश्चितपणे ते पाणी लोकांना पुरत नाही। गेल्या वर्षीपेक्षा ही परिस्थिती यावर्षी लवकरच उद्भवली आहे। टँकरची गरज आणखी मोठी आहे। मात्र केवळ टँकर मुक्ती घोषणेचा बोजवारा उडू नये म्हणून टँकर योजनेपासून हजारो लोक वंचित आहेत। पाणी हे घेऊन जायला लागतं, डोक्यावरनं वाहून न्यायला लागतं। संतुलन यांच्या डोक्यावरचं चांगलं आहे। एकावर एक 3 हंडे यांनी ठेवलेत, हंडे भरलेले आहेत। मात्र जे असंतुलन आपल्या एकूणच व्यवस्थेमध्ये आहे, एका बाजूला पुणे शहरामध्ये धोधो पाणी वाहतंय, केवळ 10% कपात झाली म्हणून लोक ओरड करतायत, आणि दुसऱ्या बाजूला या याशेरी गावातले हे रहिवासी पाण्यासाठी वनवन भटकतायत। दूर कुठेतरी दुथडी भरून वाहणारी नदी दिसतेही, मात्र त्याचा उपयोग होत नाहीये। अनेक ठिकाणी बागायती तर सोडाच, जिरायतीही धड होत नाहीये। जिल्ह्याचं नेतृत्व राज्यात करणारे अनेक रथी महारथी आहेत। प्रगत जिल्हा म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात ते मग्न आहेत। जिल्ह्यातला हा पाण्याचा असमतोल दूर करण्यात मात्र ही मंडळी पूर्ण अपयशी ठरली आहेत आणि ही पाणी टंचाईची मानवनिर्मित जखम कपाळावर घेऊन अनेक वाड्या वस्त्यातल्या आबाळ वृद्धांचा हा अश्वत्थामाचा संघर्ष सुरूच आहे। झी 24 ताससाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह गिरीश निकम, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।